नमस्कार मंडळी, नगरी डिस्क या चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण फ्लॉवर बटाट्याची भाजी बघणार आहोत। डब्यासाठी एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे। कांदा आणि टोमॅटो न घालता करणार आहोत आपण ही फक्त वाफेवरती शिजवणार आहोत भाजी। एकदम चमचमीत अशी ही भाजी अवघ्या 15 मिनिटांमध्ये तयार करून होते। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। तेल छान तापलं की मग याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की मग याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं। जिरं सुद्धा आपल्याला एक अर्ध्या मिनिटांसाठी छान असं फुलून द्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला लसूण। लसणाचं मात्र वापर आपल्याला याच्यामध्ये जास्त करायचा आहे, त्याने एकदम छान अशी खमंग फोडणी बसते आणि भाजी सुद्धा खूप छान टेस्टी लागते। कढीपत्त्याची पानं घालायची, छान लसूण लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये घातलेला आहे मी अर्धा चमचा जो आपल्या घरातला साठवणीचा मसाला असतो तो घातलेला आहे। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे। असेल तर घालू शकता, नसेल तर स्किप देखील करू शकता। छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये फ्लॉवर बटाटा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये। व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायची आहे ही भाजी। आपल्याला छान अशी 10 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे लो फ्लेमवरती। व्यवस्थित भाजी परतून झाली की मग काय करायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवलं की मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत। फ्लॉवरच्या भाजीला जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच ही भाजी शिजते छान। तुम्ही बघू शकता इथे फ्लॉवरला आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। छान असं पाणी सोडलेलं आहे फ्लॉवरनी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक साधारण अजून आपल्याला 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे। एक 15 मिनिटं लागलेली आहेत मला ही भाजी शिजायला आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी चमचमीत फ्लॉवर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बटाटा शिजला आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम इझिली कट होतोय बटाटा, व्यवस्थित शिजलेला आहे बटाटासुद्धा। बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि ही भाजी चपातीसोबत भन्नाट लागते। टिफिनला एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे, तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि अजून जर का आपल्या नगरी डिस्क या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।